काय रे भीमा, काय चाललं? काय नाही भाऊ, मजेत घेतो का? नाही रे बाबा, आधीच भरती करा बरे. आधीच 2 इंच कमी आली ती एकाहून कुठं 4 इंच घालतो मध्ये अजून. काय माणसं यार, अरे. कशाची मजा आहे? नाही रे बाबा नको. काय चाललं तुझं बाकी? काय नाही भाऊ, आता गाडीवर जायचं. गाडीवर? हा. अरे काय ती गाडी गुडी करतो रे? अरे गाडीत काय मजा आहे? काय पैसा आहे तुला काय माहिती? अरे पैसा आहे पण पुऱ्या जीवाची हमामी ना रे. कधी जीव जाईन पुरा जीव मुठीत घेऊन फिरावं लागतो. धडकलं मिळकलं गेलं मग. ते बी खरं आहे रे, पण पोटासाठी करावं लागतं रे. हा पण पोटासाठी अजून दुसरी बी पर्याय ना रे. नुसतं तेच नाही ना एवढं. दुसरा काय पर्याय आता, काय करू तू? तुला एक आयडिया सांगू का? अवकाळा पण कमी आणि पैसा पण जास्त आहे. कोणती रे? त्या घरी कोंबड्या आहेत. मग आहे ना, आहेत ना कोंबड्या. मग काय आता कोंबड्यांचा धंदा करू का? ए अरे तू गणित ऐक, कोंबड्यांचा काय विषय राहतो? काय गणित आहे? मला सांग, जर आपू 50 कोंबडी मागं जर 20-20 अंडे ठेवले तर आपले पिल्लं किती तयार होते? 1000. बरोबर. मग समज कोंबडीला अंडे द्यायला लागतील 7 महिन्यांनी पिल्लू पुरं तयार होईल. बरोबर. बर. तर समज आपल्या 1000 कोंबडीत म्हणून जर आपल्याला 500 कोंबडीने अंडे दिले, हा 500 नाही दिले बर. तरी आपल्याला 10 रुपये अंडे पैसे किती झाले माणसा? 500 अंड्यांचे 5000 रुपये. मग. बरोबर. हे लक्षात ठेव. बरोबर. 5000 तयार झाले तर महिना काय चालेल? 1.5 लाख. 1.5 लाख. 50,000 रुपये खर्च झाला. लाख रुपये तुला महिन्याला प्रॉफिट आहे ना. मला आता सांग, लाख रुपये तुला महिन्याला प्रॉफिट आहे, मग गाडी भारी का कोंबड्या भारी? गाडी भारी. कस काय भारी रे? अरे मग काय आहे गाडीचं? टाक गिअर, कर रेस, फिरीव टेरिंग, उडव दुरळा. अरे जरा पण विषय काय आहे? एका दिवशी धडकलं मेलं गेलं किती मौत पुरी रिक्स येणार. ती गाडी सोपी वाटते का रे तुला? एवढं मी तुला लाख रुपये प्रॉफिटची आयडिया दिली. एवढं निवांत हाताला मळणे पायाला मळणे मस्त पैसा छापायचं काम आहे. तुला अंडे फक्त तुला ते वाटतं तसं. अरे पैसा त्याच्यात आहे. जिंदगीचा पुरा मौत को आहे. गाडी सोपी नको समजू भीम्या. ते बी खरं आहे बा. आईला किशा तुझी आयडिया भारी आहे रे. मग पडली आपल्याला, पण मी काय म्हणतो, तूच घेऊन देत नाही पण असे कोंबड्या मला. आयडिया मीच देऊ, कोंबड्या मीच घेऊन देऊ. मग आयडिया मी तुझ्याकडे मागितली होती का? तुला सांगणंच नको होतं रे. दुसऱ्याला सांगितलं आज ते करोडपती होऊन गेला असं. मग टाइम गेला माहितीये का? चल फुकट आयडिया द्यायची का लोकांना? वाटतं का तुला व्हायला सगळं सक्सेस होऊन पाटील. इजे तुला एक सांगू मी, आपण ज्या रस्त्यावर चालतोय ना आज, या रस्त्यावर आपल्याला ना फक्त मंजिल माहित राहते कुठं जायचं, पण ती किती लांब आहे ना हे माहित राहत नाही. त्यामुळे आपल्याला मेहनत प्रामाणिकच ठेवून येतं. त्याला पण आता असं झालंय वरती करणाऱ्या पोरांचं. एकतर झालं तर लय चांगलं होतं, नाही तर थोडं जरी पुढं राहून गेलं तर तो मग काय थोडं मागता राहत नाही पुढता राहत नाही. पुरा ऐकत येऊन जातं. चालायचं लय चांगलं आहे. हो चाल जाऊ दे, कष्ट करणं आपल्या हातात, देणार बरोबर. ते तर खरं आहे हो, पण आता तर मागून भाकर लवकर भेटत नाही. हे तर आयुष्य बदलणार गोष्ट आहे. साधा कसं काय भेटत? काहीतरी करावं तर लागेल. हा मग अरे इथे इकडे बसाय टाइम आहे का रे? आपल्याला अजून अमोलकडे जायचंय. काय रे शाय नाही तो अमोल तर काही घरी दिसत नाही मला कधीच. पुढं जायला गावाला काही पत्ता बी नाही. अरे घरीच असन ना, कुठं जाणार आहे अजून? किशे कवी जायचंय, त्यांचे कवी जायचंय, पाहून तर येऊ घरी असन. काही शाय नाही एवढ्या उन्हात कुठं जातो तिकडे? चाल की बसून नंतर पाहताय. अरे काय इकडे बसू राहिलं? चाल ना, जायचंय अजून टाइम होता. बस रे हो निवंत. तो अमोल अजून घरी बी नाही. आम्हाला दिसत नाही कधी कुठं जातो काय माहिती. मला काय दिसत नाही कधी. चलो जग मारे देऊ जाऊन आणि म्हणतो तो मला काय अजून घरी दिसत नाही. अरे इजा, अरे चाल ना तू, तो घरीच असन ना, त्याला भेटून घेऊ मग या अमोलला. एक तर सापडत नाही तो लवकर लवकर माहिती. अरे भाऊ चाल रे. मला वाटत होतो असं घरी असं काय. हा चाल ना, त्या किशाला घेऊन जाऊ. दिशा आहे का घरी? तर काय दिसा ना. मग असं बनशा कळत नाही का? अंगावर घालतो काय? हा ना, पडला सापडायचा नाही तू. बनशा नीट चालवा जाय. पैसा काय रे? तिथं पडून गेला तर भिंगरीचं काय येऊन गेली. अरे अरे कसं वाटतं आता? कसं भिंगरी भिंगत आता? बूम बूम. तुम्ही भिंगरी चालवू नको, पडला ना तू. अरे कसं बूम 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 करशील का? बूम बूम. अरे भाऊ मला आम्हाला लवकर जायचंय, तुला मी नाही उचलणार. पडतो नाही रे भाऊ, मला जायचंय, मला काम आहे. जाऊ दे, मला जायचंय. नाही रे कस काय पडले? काय नाही सरपंच साहेब, या पडून गेला जा, त्याला उचलत होतो. शहाणा जास्त ते पोरं काय पडून गेला सायकल चालवत. व्यवस्थित ना, त्याने चालवायचं ना. लवकर जायला बी टाइम गेला मला.
वंशाच्या नादात काय पोर आहे भाऊ, जेव्हा पाहतो अभ्यासच करतो, त्या भरती पायी फार येडा झाला. काय रे पीएचडी मास्टर, म्हणजे मी आवाजवरून येडा आहे का? काय रे का बरं एवढा अडकू? कोण उठतं म्हणजे? अरे 2-3दा तुला आवाज दिला, तू पाहिना सुद्धा. काय गणगणित आहे नेमका? काय गणगणार हीच आपली पेपर्स बाकी काय? अरे तू काय प्रोफेसर होणार एवढा अभ्यास करून लगेच म्हणतो असं कर गणगणी म्हणे. चालू तो विषय बाकीच काही कामाचं ना सांग, नाही तर जाऊ दे. म्हणजे तुझ्यासोबत बोला काही कामाच पाहिजे का रे? दोस्ती विसरून गेला तू माझी? यानाचा आहे रे, काय रिकम डोकं लावून राहिला तू? मग अभ्यास चालू आहे. अरे हो बरं, तू भरतीचा अभ्यास करायला जर कलेक्टरचा अभ्यास करत राहिला असता तर आम्हाला लांबूनच तंगडून दिला असतं. अरे तुला दोस्तीची गरज नाही, आता काय सांगावं, जातो आम्ही आता. काय रे भाऊ, भरती करणे बोर का जगा वेगळं करते काय? तुम्हालाच माहिती भाऊ, भरतीच्या नावाखाली रिकामी कामं करत असतील ग्राउंडवर, तुम्ही माहिती आहे मला. हे सगळं दाखवायचे धंदे तुमचे. रे तू काय रिकम बोलू नका आता, हे लोकांचा ट्रेंड होऊन गेला बोलायचा. आता भरती करणार पोरांना रिकमे बाजू होत्या भरतीच्या नावाने, म्हणजे एक दिवस नक्की आपला बोलायचं. अरे अण्णा ते जाऊ दे, त्या भरतीचं काय चालू बाकी जाऊ दे, माझ्या काय भरती काय विचार राहिला सुरू तू? भरती कुठपर्यंत आली म्हणजे? आणि म्हणजे भरती बिरती देऊ राहिला ना तू, हा तोच विषय. चल मग अण्णा येतो मी. काय तू गरीबाकडे लक्ष दे ना, विसरून गेला दोस्ताला तू. पटलं नाही आपल्याला. आमल्या, आमल्या, हा कुठं गेला गाणो? एक ठिकाणी राहत नाही. काय रे आमल्या, काय करू राहिला? कवांचा आवाज येतोय तुला? काय नाही हो, चाललं तू रोमो. काय म्हणतात? काय लागतो त्या भरतीच्या नादी? नशिबातच नाही तर वशील कसा? लिहिणारा देव जरी विसरला असं माझ्या नशिबावर वरती द्यायचं, तिथे माझ्या रक्तानी वर दिली आणि लिहिणार आणि आणणारच. काय रे अमोल, कुठे झालं एवढं? कुठे नाही रे, ए थांब ना जशी. जाऊ दे ना, मालेगाव जायचंय. ए पुढे पाहून चालत जाणार आहे, डोके चालते ना. अरे थांब ना अमोल, कुठे चालला? मी तुला आवाज देतोय, समजत नाही का? कुठे चालला बॅकी? अकॅडमीला चाललो रे मालेगावला. अरे एवढं दुपार जायपेक्षा जाऊ आपण सकाळी. मला बी जायचंय मालेगावला, सोबत जाऊ सकाळी. अरे मला जायचंय, माझं काम आहे. तू ये सकाळी. काय जमणार नाही सकाळी. हा? यार काय पोरे एवढं उन्हाचं चाललंय, काय काम असेल ते एवढं आज. आईला काय ऊन आहे भाऊ मोकार. अरे काय ऊन आहे भाऊ, आईला लय गरम आहे बेकार. जरा थंड बिंड पाणी घ्या. पाणी कुठून आणलं? अरे नवी बिसलेरी गेले रे आप्पा. आता बुरसा नाही. अरे काय भरून आणि हाळतलं ते पिऊन तर पाय, मिनरल वॉटर येते. चालत पाणी भराय. येऊन तर पाय तू. अरे पाणी जरी पिकट आहे पण पाणी ना ते. अरे फिकट आहे मग आणि कशाला पितो? पाणी त्याला सगळं चालतं, गुळमट खारं मला कोणतं पाणी चालतं? पाणी पाणी. हा म्हणजे गरज आहे, काही चालतं बा. त्याचं टार्गेट एकच आहे, फक्त पाणी. चांगलं आहे चांगलं आहे. काय रे काय कर आता कुठं सोडून आला? अरे त्याला चाल म्हणलं तो काय आहे ना भाऊ. आला घेऊन यायचं ना रे. नाहीच म्हणतो, आता त्याला काय करणार आहे आपण. कशा काय रे तू आता हातच्या बी आला ना, काय करायचं? आई लावून फोन लावून द्या. तुम्ही तर जाऊन पा काय म्हणतो तो. मागून तर काय आला नाही, नाहीच माझं, पण तुम्ही केलं येऊ शकतो. 0 मिनिटं झाला नाही, त्याचं 0 मिनिटं झालं तरच येतो. तुम्हाला माहित नाही ते. झाला असेल त्याचा, आता जाऊ तुम्ही पाय विचारून. दादा आता गेला तर गेला, आता पुढचं पाहू. आपलं त्या अमोलकडे जायचं, तो बी तरी आहे. चायला तुम्ही इकडे गप्पा ठोकत बसले, मला वाटलं तुम्ही जाऊन आले असं काय तिकडून. अरे आम्ही तर वाट पाहत होतो म्हटलं. अरे मी आलोच असतो ना, पण तुम्ही जाऊन त्याचं काय होतं त्याचं नियोजन पाहिजे ना. तुम्ही पाहिजे ना, तुम्ही पाहिजे. आवडले गुळमट पाणी आपल्या आमच्याला आवडलं. चाला मग पाहू त्याला बी गुळमट पाणी पाजून, त्याचं बी काय काय नाही. चालत मजाक नाही भेटल्याशी मजा नाही आम्हाला. तो बी घरी आहे का नाही? मला तर घरी दिसेल नाही कधीच. तो भेटला ना तर आपलं पुढचे मार्ग मोकळे होतील. आणि आपले चला मग काय ते पाहून येऊ त्याला आहे का नाही. चालेल घेऊ पाहून त्याचं मग काय.
काका अमोल भाऊ आहे घरी? घरी नाही रे तो. हो काका अहो सांगा ना खरं, कुठे आहे तो अमोल भाऊ? काय रे एकदा सांगितलं ना तुला घरी नाही असं तो. आईला मला काय वाटत नाही अमोल भेटेल असं. आयले काका बी काय सांगे ना खरं काय ते नेमकं आहे का नाही घरी ते मोकळं सांगित नाही. थांब मी विचारून बघ त्याला माझ्या पद्धतीने अजून काय म्हणते विचारतो त्या आवाजात. तुला काय सांगणार नाही ते किशाला बरोबर सांग. हा थांब मी विचारतो. ए चाचा सांग रे अमोल भाऊ कुठे थोडं काम आहे अर्जंट. काय रे तुम्हाला काय काम आहे का नाही रे? सारखे मोकर सारखेच फिरताना दिसू राहिले तुम्ही. हो मकर आणि काच काम आहे थोडं. चायला साले आताचे पोरं बिघडूनच गेले. हो काका हेच वय बिघडायचं आणि घडायचं, बाकी ते करणार आहे वय त्याला घडायचंय का बिघडायचंय, आणि आम्ही घडायला नाही बोलाय बिघडायला नाही. गेला असं कुठं तरी काशी करायला गेला वाटतं मला. अरे आज गेलो होतो पण तो अमोल भाऊ काय भेटला नाही घरी, मग काय करायचं आज पाहते. अरे थांबा ना थोडं, आपल्याला गुरुची गरज आहे माहितीये का? अर्जुन जरी युद्ध जिंकला कौरव 100 कौरवांच्या विरुद्ध जरी 5 पांडव जिंकले असं ना, पण त्यांच्या मागे गुरु सारखं गुरु म्हणून श्रीकृष्ण वाटतं, एवढं लक्षात ठेव. अरे तुझं गंज खरं आहे, पण तो जर आधी त्या ठिकाणावर नाही तर मग काय करणार आपण? टायगर कामा विजा, आता आपल्याला माहिती आहे बरं का अमोल मालेगाव जायले. आता असं सूत्र वापरून आपण तर गणितच चुकलं नाही पाहिजे. जे आपल्याला जमत नाही ना ते करून दाखवू आता आपण. मग हे डोक्यात ठेवा. काय रे किशा, कोणत्या सूत्र हारेवर राहिलं? काय रे आजचा एवढा टाइम कुठं होता? काय आला नाही तो, अमोल कुठं जायचं होतं. काय रे आता आलं बोला ना, काय काम आहे? अरे गेलो होतो पण काय तो अमोल भाऊ घरी भेटला नाही, मालेगाव जायले म्हणे. काय रे चला ना मग ग्राउंडला. कायचं ग्राउंड भाऊ, यांचं आता नवीनच उठलं मालेगाव जायचं आता. अरे जावं लागेल ना मग. काला जायचंय मालेगाव? अरे तेच अमोल भाऊ घ्यायला जायचंय. आपलं सगळं नियोजन आता तेच लावून देणार आहे. आता मालेगाव जायचं देणार आहे. हा का? हा मग काय, बघू उद्या जाऊ मालेगाव.